रामकृष्ण हरी. खरं तर आता कार्यक्रम सुरू होणार होता कितीला? तुम्ही 2ला चाललात पण आम्ही 3ला आलो. तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही कीर्तनासारखा 2-2.5 तास एकटीच. पण सर्वांनी अशा आदिशक्तीमाईची घोषणा करायची आहे. मी जे म्हणेल त्याच्या पाठीमागं मोठ्याने जय जयकार करायचा आहे. आई तुळजा भवानी माते की आवाज आला पाहिजे मोठ्याने तरच मी बोलणार आहे. आई तुळजा भवानी माते की, राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब की, राजमाता अहिल्या देवीन की, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले की. अरे वा वा. अगदी माननीय व्यासपीठावर उपस्थित गावातील सर्व समस्त माझ्या लाडक्या महिला मंडळ, सरपंच ताई, उपसरपंच ताई आणि सर्व शिक्षक वृंद, आपल्या सर्वांच्या नियोजनाने अनेक गावांमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येत असतो. पण अगदी मोजक्याच गावांमध्ये अशी काहीतरी समाजसुधारक, राजकीय क्षेत्रातील मंडळी जरी असली तरीसुद्धा आपल्या गावाबद्दल अगदी वेगळीच तळमळ असते. आणि त्यामध्ये आपल्या सर्व दरेकरवाडीतील ज्या सरपंचताई आहेत, उपसरपंचताई आहेत, अगदी मुलींसाठी आणि महिलांसाठी काहीतरी चांगला उपक्रम राबवावा आणि त्याच्याकरिता हा सुंदर जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि महिलांवर होणारे अत्याचार ह्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्याकरिताच आम्हा सगळ्या महिलांना इथं बोलवलेलं आहे. आदरणीय या ठिकाणी पोतले ताई आहेत, या ठिकाणी सरपंच ताई वेळात वेळ काढून इथे आलेल्या आहेत भूगाववरून. की ते कशासाठी? तर आपण सगळ्याजणी महिलाच आहोत, परंतु आज समाजामध्ये वावरत असताना अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला आपल्याला सामोरे जावं लागतंय. पण मी तुमचा जास्त वेळ न घेता अतिशय महत्त्वाचे काही मुद्दे तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे. आपण ज्या जन्माला आलेलो आहोत त्याच्यावर साक्षात ज्ञानोबाराय, तुकोबाराय सुद्धा आणि कृष्ण परमात्मा सुद्धा सांगतो की ह्या जातीमध्ये स्त्री तत्वामध्ये जन्म घेणं म्हणजे अतिशय भाग्याचं लक्षण आहे. ज्ञानोबारायांची ओवी आहे की यवम नारी माझारी या 7ही शक्ती अवधारी, ऐसे संसार गजकेसरी बोलता झाला. साक्षात देव हा 6 लक्षणांनी युक्त आहे, पण जी लक्ष्मी आहे, जी आदिशक्ती आहे, जी जगदंबा आहे, जी दुर्गा आहे, ती 7 शक्त्यांनी अगदी परिपूर्णतेने नटलेली आहे. म्हणजे माझ्यापेक्षा काकणभर का होईना जास्त हा तिच्यामध्ये गुण दडलेला आहे. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं आणि अनेक संतांनी श्लोक सुद्धा सांगितलं की अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. ह्या 5 कन्यांची नावं जरी आपण घेतली तरी आपल्या जीवनातलं पातक हे नाहीसं होतं, असं साक्षात या ठिकाणी अनेक सुभाषितकारांनी, शास्त्रांनी सांगितलं. पण आज त्याच महिलांवर अनेक प्रकारचे वेगवेगळे अत्याचार होत आहेत. मग त्याची कारणं काय असतील हे आपल्याला सगळ्याला शोधायला पाहिजे. तर पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत तो आहे महिला सक्षमीकरण. तो मुद्दा घेत असताना आपल्याला सगळ्याला सांगायचं आहे, सक्षमीकरण म्हणजे मुलगी, महिला सक्षम झाली पाहिजे. जसं की मुलीचं लग्न होत असताना आपण तिला सांगतो की गेल्याच्या नंतर चांगला स्वयंपाक बनव, सुंदर प्रकारे घराचं मॅनेजमेंट ठेव, चांगले संस्कार तिथं प्रगट कर. म्हणजे भांडी घासायला शिकवतो, धुणं करायला शिकवतो, स्वयंपाक शिकवतो, पण त्याचबरोबर आपण तिला कराटेचे क्लास शिकवत नाही. त्याचबरोबर तिला पूर्ण शिक्षण झाल्याच्या नंतर तिचं लग्न आपण करून देत नाही. की ती स्वतः जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते तिथं गेल्याच्या नंतर तू जशी लग्नाच्या आधी शिक्षण घेत होती, तिला आता भूक लागलेली आहे ना? तुम्हाला लागली का मुलींनो भूक? लागली ना? खरं सांग, हो की नाही? नाहीतर आपण थांबूया, असं पण जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तर आता भूक लागलेली आहे आणि तुलाही देते मी माईक, तिला माईक पाहिजे. तर लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा तिच्या आईने की आपल्याला सांगितलं पाहिजे की जशी तू लग्नाच्या आधी अभ्यास करायची,
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तू करिअर करायची, तसंच करिअर तुझं पुढे चालू राहू दे. कारण की ह्या गोष्टी जरी आपल्याला छोट्या छोट्या वाटल्या तरी ज्यावेळी आपण स्वतःच्या पायावर उभे असतो, जेव्हा सक्षम असतो, तेव्हा आपल्याला पुढे कुणाच्या हात पसरवण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः सक्षम असणार. आणि ते पैशाचा तर गोष्ट बाजूला राहू द्या, पण तुम्ही जेव्हा सक्षम असता, शिकलेला असता, तुम्हाला अनेक गोष्टींचं नॉलेज असतं, ज्ञान असतं, त्यावेळी जेव्हा तुम्हाला मुलं मुलगी होणार आहे त्यावेळी त्यांनासुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीत शिक्षण देऊ शकता, त्यांना तुम्ही चांगलं वाईट ह्या गोष्टीची जाणीव करून देऊ शकता. म्हणून सक्षम होणं अतिशय महत्त्वाचं गरजेचं आहे. तिला डिग्री भेटली पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती पुढे गेली पाहिजे. कारण की आज जगावर राज्य करण्याची ताकद एका एका महिलांमध्ये आहे. आज राष्ट्रपती पाहिल्या, पंतप्रधान पाहिल्या, मुख्यमंत्री पाहिल्या, अनेक खासदार, आमदार, अनेक ठिकाणी. आता आज तुमच्या गावचं सक्षमपणे कारभार कोण हाकतंय? तर महिलाच हाकत आहे. फक्त अंगठा देता का सगळंच बघता? तर आपल्याला सगळं बघावं लागतंय. आणि ज्यावेळी तुम्ही शिकलेला आहात त्यावेळी तुम्हाला तुमच्या घरच्यांना कुणाला विचारण्याची गरज पडणार नाही की ह्या गोष्टीची माहिती काय आहे. बँकेत गेल्याच्या नंतर विचारायला पडणार नाही की इथं काय मला स्टेटमेंट भरायचे. उद्या तुम्ही प्रवासाला गेला तर गाडी उरुळी कांचनवरनं पुण्याला चालली की पुण्यावरनं उरुळीला चालली, हे पण आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे अशा बेसिक गोष्टी आहेत की ज्या आपल्या सक्षम आपण स्वतःच्या पायावर उभे नसल्यामुळे, बाहेर जात नसल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. आणि म्हणून आधीची पिढी एक जर विचार केला तर त्या काळामध्ये अनेक बंधनं महिलांना होती. घरामधील मंडळी त्यांना बाहेर पाठवत नसायचे, शिक्षण असेल, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण आत्ताचा काळ बदललेला आहे. मग ज्या गोष्टी, जी स्वप्न आपली अपूर्ण राहिली, ती स्वप्न आपण ह्या सगळ्या माझ्या रणरागिणींच्या माध्यमातून पूर्ण करायला हवी. कारण की आपल्याला सगळ्याला माहिती आहे की रणरागिणी हा शब्द अनेक ठिकाणी आपण उच्चारतो. कर्मयोगिनी आपण असा विचारतो. रणरागिणीचा अर्थ आहे रण म्हणजे युद्धभूमी. त्या रणरागिणीचा अर्थ आहे तुम्ही युद्धामध्ये उतरलेला आहात आणि युद्धामध्ये उतरल्याच्या नंतर तुमच्या जीवनाचा संघर्ष तिथं प्रस्थापित करायचा. आणि तो स्त्री धर्माचा स्वाभाविक धर्म आहे. किती रणरागिणी असते. ज्यावेळी तिचं लग्न होतं त्यावेळी सुखदुःखाचा खेळ तिच्या जीवनाचा चाललेला असतो, पण ती कधीच आपलं सुखही जगापुढे प्रगट करत नसते आणि दुःखही जगापुढे प्रगट करत नसते. ह्या सुख दुःखाच्या विचारातून ती आपल्या मुलांना असं घडवते. भांडी घासताना तिचा विचार चाललेला असतो, शेतातलं काम करताना तिचा विचार चाललेला असतो, नोकरी करत असताना तिचा विचार चाललेला असतो की नाही माझे जे स्वप्न अपूर्ण राहिले ते माझ्या मुलांकडून पूर्णतेला घ्यायचे. मग आज ज्या समाजामध्ये आपण वापरतो, जर राष्ट्रमाता जिजाऊंचा विचार केला तर सुख दुःखाच्या खेळामध्ये निर्मिती झाली ती छत्रपती शिवाजीराजांची. एका रणरागिणीच्या पोटी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. त्या रणरागिणी जर सुख दुःखाचा खेळाचा विचार केला नसता तर छत्रपती शिवाजीराजे ह्या स्वराज्याला निर्माण करू शकले नसते. आणि म्हणून आज त्यांनी जो विचार केला तो तर काळ अतिशय कठीण प्रसंगाचा होता. त्या काळी महिलांवर जे जबाबदाऱ्या होता, जो दबाव होता तो तर सध्या नाहीये. पण त्या काळामध्ये मुठभर लाचारीसाठी, मुठभर जहागिरीसाठी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शहाजीराजे यांनी माझ्या छत्रपती राजांवर असे संस्कार केले नाहीत की ज्याच्यातून ते ही लाचारी पत्करतील. जर मुलावर हा मोघल समाजाची सावली जरी पडली तरी त्यांच्यावर ते विचार प्रगट होतील, असा विचार राष्ट्रमाता जिजाऊंनी केला. आणि त्याच्यातून हे स्वराज्य निर्माण झालं. ही रणरागिणी होती, तिच्या कुशीमध्ये हा सह्याद्रीचा मावळा आणि छत्रपती राजे जन्माला आले. आणि म्हणून आपण स्वाभिमानाने म्हणतो सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजतो, हा महाराष्ट्र माझा. ह्या महाराष्ट्राची इतिहासाची, धर्माची पताका जर कोणी पुढे घेतली असेल तर ती आहे माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांमुळे. आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे की समाजामध्ये वावरत असताना आज तिन्ही कोणांना एकत्र ठेवणारी नाळ म्हणजे जिजाऊंची होती. आपल्या पतींना सक्षमपणे अनेक वेळा वेगवेगळे विचार सांगून त्यांना घडवणारी ती नाळ होती. पुढे मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा आईच्या रूपाने
आईचं कर्तृत्व दाखवत त्या मुलाला घडवलं आणि पुढे जाऊन एक आजीचं नातं प्रस्थापित करत असताना छत्रपती संभाजी राजांना सुद्धा तेवढ्याच तत्परतेचं त्यांनी घडवलं. आणि आज ती गरज आलेली आहे प्रत्येक महिलांच्या बाबतीमध्ये. प्रत्येक आईने जिजाऊंचा आदर्श पुढे ठेवायचा आहे आणि आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर संस्कार करायचे आहेत. कारण की आज महाराष्ट्राची शोकांतिका तुम्हाला मी सांगेल, जास्त वेळ घेणार नाहीये. एक 15 दिवसापूर्वी लोकमत पेपरला आलेली ती न्यूज आहे. आई वडिलांनी मुलांना मोठं केलं, आई गेली, पण वडील होते बँकेमध्ये चांगल्या ठिकाणी कामाला होते पुण्यासारख्या. एक मुलगा एक मुलगी असं त्यांचा प्रपंच होता. आई गेलेलीच आधीच्या काळामध्ये आणि अगदी एकदम 50 ते 55-60 वर्षाचं त्या काकांचं वय असेल. आजारी पडले, महिनाभर हॉस्पिटलमध्ये होते आणि रोज हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नर्स हे त्यांना कॉल करायचे, मुलाला मुलीला रोज कॉल करायचे की तुमचे वडील आजारी आहेत, त्यांना भेटण्याकरिता या. पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. शेवटी महिना ओलटला आणि त्या वडिलांचं निधन झालं. मग आता ग्रामस्थांना वाटलं की आपल्या त्या मुलांना बोलवून घ्यावं, कारण की मुलं दोन्ही परदेशांमध्ये शिकायला होते. अमेरिकेला मुलगा होता, रशियामध्ये मुलगी होती. आणि खूप कॉल केले, 100 कॉल केले, पण मुलाने तर कॉल उचलला नाही, पण मुलीने कॉल उचलला. आणि मुलीने जेव्हा तो कॉल उचलला तेव्हा ग्रामस्थांनी सांगितलं की तुमचे वडील वारलेले आहेत, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तुम्ही येताल का. त्यावेळी मुलीचं उत्तर होतं, त्या बॉडीला जाळा किंवा कुठेतरी फेकून द्या, तुम्ही फोनच का केला. इतकी कठीण म्हणजे काळजावर दगड ठेवणारी ही घटना आपल्या महाराष्ट्रात घडतीये. मग त्याच्या खाली शीर्षक आलेला, एकच शीर्षक होता, महत्वाचा शीर्षक होता की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं, डिग्र्या दिल्या, दुसऱ्या देशामध्ये त्यांना पाठवलं, पण तुमच्या मुलांवर संस्कार करायचे तुम्ही विसरले. जर तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार केले असते तर आज तुमच्या मुलाला कळलं असतं की आपला बाप काय होता, आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलेलं, आपली आई काय आहे. हे संस्कार त्या मुलांवर झाले नाही आणि म्हणून अंत्यसंस्काराला ही मुलं सुद्धा येत नाही. आणि ही इथून पुढे असंच होत जाणार आहे. याच्यामध्ये काही बदल घडणार नाहीये. त्याच्याकरिता आत्ताच आपल्याला सावध व्हायला हवे. वाडीतूनच या ठिकाणी ही जनजागृती होत असते. गावागावातून, तालुक्याला नाही, गावागावातून, कुटुंबातून आपल्याला हे जनजागृती करायला हवी आहे की मुलांवर संस्कार करायला हवे. हा सक्षमीकरणाचा जसा प्रश्न आहे तसा जनजागृतीचा प्रश्न आहे. आज जनजागृती करत असताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे की समाजामध्ये ज्यावेळी आपण वावरतोय त्यावेळी आज जनजागृती करण्याची वेळच का आली. तुकाराम महाराजांना एका साधकाने विचारलं की अहो, रामांच्या काळामध्ये धर्म अधर्म, नीती अनीती, अत्याचार होता का हो. त्यावेळी तुकोबारायांनी सांगितलं, त्या काळामध्ये साक्षात पक्षाला सुद्धा न्याय दिला जायचा, पक्षाला सुद्धा. आता माणसाला न्याय भेटाना, मग आपला न्याय तर बाजूलाच आहे. आज मला सांगा, कोपर्डीची घटना, आम्ही त्यावेळी कर्जतला एक 10 वर्षापूर्वी मी होते, त्यावेळी ती घटना घडलेली, अजून त्या गोष्टीचा न्याय लागलेला नाहीये. मग ती न्याय लागोस तर आज किती मुलींचे अत्याचार होत आहेत, आज किती समाजाची क्रूरता किती वाढलेली आहे. रोज देशामध्ये असंख्य अत्याचार होत आहेत. जर रेशो पाहिला तर दरवर्षी आपल्या ह्या देशामध्ये 72,000 बलात्कार होत आहेत महिलांवर. आणि त्याच्यामध्ये फक्त महिला नाही आहेत, छोट्या छोट्या मुली सुद्धा आहेत. त्या मुलींची काय चूक आहे. ह्या माझ्या गोजीरवाण्या बसलेल्या पुढे, त्यांची काय चूक आहे. काहीही चूक नाहीये. पण तरी सुद्धा एवढा अन्याय अत्याचार. असं वाटते आज वडिलांना वाटतं मुलगी जन्माला यायला हवी, प्रत्येकाला वाटतं घरात लक्ष्मी हवी आहे, पण जशी मुलगी होतीये तसं बापाचा चेहरा पडतोय. बापाचा चेहरा का पडतोय. मुलगी जन्माला आली
पण तिच्या सुरक्षेचं काय? आज आपण भावाला बंधन बांधतो, रक्षाबंधन साजरा करतो, पण रक्षाबंधन साजरा करत असताना त्याने आपल्याला 5,000ची साडी द्यावी ही अपेक्षाच नकोय आपली. त्याला फक्त एवढं सांगा, तू माझं रक्षण कर. रक्षणाचं बंधन त्याच्याकडून बांधून घ्या. आणि प्रत्येक वेळीच भाऊ आपल्या पाठीशी उभा राहणार नाहीये. प्रत्येक वेळी तो आपल्याला देवासारखा धावून येणार नाहीये. प्रत्येक वेळी तो आपल्या संकटाला उभा राहणार नाहीये. म्हणून मला तुम्हाला उदाहरण द्यायचंय राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं. आज तर घोडेस्वार व्हायची गरज नाही आपल्याला. आपल्याला फक्त डोकं, आपल्या सुरक्षतेचा प्रश्न आहे. त्या काळी राजमाता घोड्यावर स्वार होऊन युद्धामध्ये जायच्या. ज्यावेळी पतींचं निधन झालं, सती प्रथा होती, पण त्या सती प्रथेला सुद्धा बाजूला सारत मामांजींना दुःख सावरायला लावणारी ती रणरागिणी कर्मयोगिनी होती. काय म्हणतात त्या मामांजी? दुःख सावरा. सती जाऊन मोक्ष मिळवण्यापेक्षा जिवंत राहून लाखो समाजाची सेवा करण्यात माझ्या जीवनाचा पुरुषार्थ आहे. आणि अशी रणरागिणी आपल्या सर्वांमध्ये उसळतीये. आज कुठे आपण कमी नाहीये. वेळोवेळी जर जागृत राहिलो, वेळोवेळी ह्यांचा आदर्श आपल्याकडे असेल, तर आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही. मग अन्याय होण्याच्या अगोदर जसं संत आपण पाप करण्याच्या अगोदरच आपल्याला जागृत करतात, तसं आपल्याला सुद्धा अन्याय होण्याच्या अगोदर जागृत व्हायला हवं. आज ही प्रवृत्ती का वाढली? आज सोशल मीडिया, इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब, कोणतं नाही असं नाही, ट्विटर, अनेक सगळ्या गोष्टी. कोण त्याच्यावर जे व्हायरल झालेले जे व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये कोण या ठिकाणी सहभागी आहे? जास्त व्हायरल झालेली रील कुणाची असते? महिलांची असते का पुरुषांची? महिलांचीच असते. त्याच्यामध्ये अति जास्त व्हायरल कोणती होते? ज्याच्यामध्ये महिलेने साडी नीट घातलेली नाहीये, ड्रेस नीट नाहीये, कुठेतरी पदर खाली गेलेला आहे. त्याच रील्स काय होत आहेत? तर व्हायरल होत आहेत मिलियनमध्ये. आणि आम्ही कीर्तनात किती चांगलं सांगतो, आम्हाला बळच कुठेतरी 100K. मग आता आपण तेच करायचं का? मग आज जी प्रवृत्ती वाढत आहे, आज ज्या जाळ्यामध्ये ह्या महिला अडकत आहेत, आज जर असं काहीही वाईट कृत्य करून जर आपण व्हायरल होत असेल, तर आपणच आपल्या म्हणजे थोडक्यात कुऱ्हाड असते. कुऱ्हाड काय करते? झाडाची वृक्षतोड करते. पण जर त्या पुढच्या कुऱ्हाडीला पाठीमागं लाकडी दांडा नसेल, तर ती झाडाला तोडू नाही शकणार. म्हणजे आज समाजामध्ये एक महिलाच महिलेची कुठेतरी गुन्हेगार ठरत आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट, आज जे आपण पाहतोय ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. जे कपडे काही आता मुली, पुण्यामध्ये आम्ही राहतोय, आम्ही पण शिकलेलो आहे चांगल्या ठिकाणी. ताई शिकलेल्या आहे, मी शिकलेली आहे, इथं बसलेल्या कितीतरी कर्तृत्वान महिला शिकलेल्या. पण आज एक वेगळं मॉडर्न जग निर्माण झालेलं. आता हे तुमच्या सगळ्या माझ्या मुलींसाठी हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. शॉर्ट घालून त्या रात्रीच्या 11-12 वाजता बाहेर फिरत आहेत. मग आता परवाच आठवड्यापूर्वी, आता माझे मिस्टर पोलीसमध्ये असल्यामुळे रोजच्या घटना मला ह्या समजत आहे की परवाच 3 मुलांनी, दोघे जण प्रियकर आणि प्रियसी दोघं बापदेव घाटात. पुणे कसं दिसतं? अरे पुणे कसं दिसतं हे बघायला तुम्ही त्याच्यात कर्तृत्व करा. पण ते पुणे कसं दिसतं म्हणून ते गेले पाहायला रात्रीच्या 11ला. तर रात्रीच्या 11 वाजता त्या प्रियकराला हात पाय बांधून ह्या तिघांनी त्या एकट्या मुलीवर बलात्कार केला. म्हणजे ह्या घटना, ह्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासाला आलात. बिहारची मुलगी पुण्यात अभ्यास करायला आली आहे, आणि अभ्यास सोडून जर 11-12 वाजता जर ती पुणे कसं दिसतं बघायला गेली असेल, तर अन्याय होणारच ना आपल्यावर. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी, आम्ही पण माता भगिनी आहे. आज आपल्या मुली कधीही 7, 8, 9, 10च्या पुढे जरी असल्या तरी फॅमिली आहे, ऑफिस स्टाफ आहे, त्याच्यामध्ये त्या सुरक्षित आहे. म्हणून बाहेर न फिरता कामा. एकटी मुलगी फिरली नाही पाहिजे, आणि ही तुमच्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. त्याचा पुढचा मुद्दा असा आहे की आज मोबाईल,
कोरोनाने तर जंगी पकड करून ठेवली. छोट्या छोट्या मुलींना सुद्धा ऑनलाईन सगळे लेक्चर सुरू झालेले. आज ते ऑनलाईन करता 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 त्या मोबाईलने 7वी 8वीच्या मुली सुद्धा बर्बाद झालेल्या. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. पबजी फक्त मुलीच नाही आहेत तर मुलं पण आहेत. आईला वाटतं लेकाने नीट राहावं, खेळावं, एका जागी गादीवर बसून. लहानपणीपासून त्याच्या हातात मोबाईल आहे. त्या मोबाईलच्या पाठीमागं आज ही मुलं एवढी आहारी गेली आहेत. कालची घटना आहे. 23 वर्षाची आरती नावाची मुलगी रोड क्रॉस करत होते आणि रोड क्रॉस करता करता मोबाईल हातात, मोबाईलमध्ये रील्स बघत चाललेली आणि रील्स बघता बघता मोठा डंपर कधी तिच्या अंगावरून गेला तिला कळलं सुद्धा नाही. म्हणून हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही रस्ता क्रॉस करत आहात, तुम्ही प्रवासात आहात, तुमच्यावर काय घडत आहे त्याच्यात जेवढं आपण कारणीभूत तेवढा आपला मोबाईल कारणीभूत आहे. आणि म्हणून मोबाईलचा अत्याचार कुठेतरी जो वापर होतोय तो कमी झाला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शाळेमध्ये असताना मुलींना जसं मॅथमॅटिक्सचे क्लास आपण लावतोय तसे कराटीचे क्लास. आमच्या टायमिंगचं थोडंसं वातावरण वेगळं होतं, पण सध्या कराटी सारख्या ह्या गेमची एवढी गरज उभी झालेली आहे की तुम्ही मुलींना सुंदर दिसण्यापेक्षा तिला अगदी दणकट बनवा. ती जर दणकट झाली, तिला जर कराटी येत असेल तर ती अनेक प्रसंगामध्ये आपली टेक्निक वापरून आपला जीव हा वाचवू शकते. म्हणून ही अतिशय महत्त्वाची बाब झालेली. आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता खऱ्या अर्थाने ज्या आपल्याला सगळ्याला जिने शिक्षणाचे दरवाजे उभे केले, उघडे केले, अशी सुद्धा एक रणरागिणी तुमच्या पुढे मांडते आणि माझ्या ह्या व्याख्यानाला पूर्ण विराम देते. हिरवगार लुगडं, कपाळावर लाल भडकते कुंकू, कानात कर्णफुलं आणि बुगडी, डोक्यावर पदर, पायात टसटसणारी ती जोडवी आणि हातामध्ये पुस्तक. आत्मविश्वासाने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पावलावर पाऊल टाकीत सक्षमपणे देशाला शिक्षणाचा नारा पोच करणारी ती क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले. आज त्या सावित्रीमाईने जर आपल्याला त्या काळी चिखल, दगड, धोंडे ह्या सगळ्या गोष्टींना विचारात घेत आपलं शिक्षण बंद केलं असतं तर आज माझी ती कल्पना चावला, सुनीता विल्यम सारखी शास्त्रज्ञ होऊन देशाचे भरारी अवकाशात भरारी घेणारी ही महिला घडली नसती. आज तिने घडवलं, आज तिने शिकवलं, आज ती आपल्या महिलांसाठी लढली आणि म्हणून ती सावित्री झाली. त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन, तमगुण, सत्वगुण, रजगुण याच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्या महिलांना शिकवणारी आणि पुरुष आणि महिला ह्या दोघांनाही एका रांगेत बसवणारी ती शक्ती आपल्या सर्वांमध्ये नटली. म्हणून आज ह्या देशाची प्रगती झाली. आज जर तिने त्या काळी घडली नसती, ती शिक्षणाने पुढे गेली नसती तर आज आपण कुठे असतो. आज राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रामध्ये सांगायचं ठरलं तर मुलींनो तुमच्याकरिता अतिशय मोठं करिअर आहे. एक कीर्ती भराडिया नावाची आपल्या महाराष्ट्रातली, आपल्या भारत देशातली एक मुलगी तब्बल 10 तास 24 मिनिटांमध्ये श्रीलंकेवरून भारतात स्विमिंग करत आली. इतकी ताकद आहे आपल्यामध्ये. तब्बल ती स्विमिंग करत होती 10 तास 24 मिनिटं. आपल्या ह्या भारतातली ती महिला जर ती हे करू शकते तर आपण का करू नाही शकणार. आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना ह्या सावित्रीमाईंचे, राष्ट्रमाता जिजाऊंचे, अहिल्यादेवींचे, रमाई मातेचे आदर्श घेऊन पुढे गेलं तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी इतिहास घडणार आहे. नाही तर आपण कधी गेलो, कधी आपल्याला अत्याचार करून कुठे टाकून देतील हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. म्हणून आज जागृत होण्याची एवढी गरज आलेली आहे. आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेतलेला आहे. आज आपण एका भारतातल्या रत्नाला गमवलं. रतन म्हणजे रत्न. आणि जो देशासाठी
धर्मासाठी आणि देवासाठी कार्य करतो त्याला काय म्हणतो मुलींना आपण? देव माणूस म्हणतो. जो देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी कार्य करतो त्याला आपण देव माणूस म्हणतो. आणि आज रतनजी टाटा आपल्या सर्वांना सोडून गेले म्हणजे आपल्या भारत देशातलं एक रत्न आपण सर्वांनी गमावलं. त्या रत्नाचा विचार केला तर स्वतःसाठी तो कधीही जगलेला नाहीये. इतिहासकारच लागेला, लग्न झालेले नाहीये त्यांचं. सगळा परिवार म्हणजे ह्या भारत देशाचा परिवार म्हणून त्यांनी आपल्या देशासाठी काम केलं. ज्यावेळी कोरोना सारखे, प्लेग सारखे अनेक आर्थिक मंदी ज्यावेळी आपल्या ह्या भारत देशावर आली त्यावेळी जर ह्या भारतासाठी आपल्या तळमळीने जर कोणी कार्य केलं असेल तर ते कार्य केलं माझ्या रतनजी टाटा ह्या रत्नाने. म्हणून त्यांना आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कारण की त्यांनी ह्या देशासाठी खूप चांगलं कार्य केलं. त्यांचा जो टाटा नावाचा ब्रँड आहे त्या ब्रँडला आज आपण कुठेही गेलो तरी आपण जसं म्हणतो ना पिळ्याची अंगठी, त्या पद्धतीमध्ये जो ब्रँड देशासाठी दिला, जगातामध्ये त्यांनी जे नाव केलं ते अनन्यसाधारण महत्त्वाचं होतं. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जे कार्य त्यांनी देशासाठी केलं ते कार्य आपण पुढे घेऊन जाऊया. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. सर्व बसलेले मायबाप, आदरणीय सरपंच आशाताई दरेकर आहेत, या ठिकाणी कमलताई दरेकर आहेत आणि विक्रम भाऊ दरेकर आहेत, ज्यांच्या निमित्ताने आम्ही तुमच्या अखंड हरिनाम सप्ताह ह्या सप्ताहामध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो. पुन्हा एकदा आपल्या सर्व महिला मंडळींसाठी मी तुमच्या करिअरसाठी, तुमच्या सगळ्या बसलेल्या मुलींसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते की तुमचं हे जीवन, हे बालपण अतिशय निरागस आहे. ह्या वयामध्ये तुम्हाला गायन आवडतं, तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडतं, कराटे आवडते, स्विमिंग आवडते, हे सगळं करिअर फक्त ह्याच वयात चॉईस होऊ शकतं. पुढे जाऊन काहीही घडणार नाही. म्हणून चांगला अभ्यास करा, सुदृढ राहा, आरोग्य आपलं जपा आणि तेवढ्याच पद्धतीत समाजासाठी सुद्धा तुम्ही एक देणं आहात. म्हणून समाजासाठी सुद्धा प्रत्येक आईने आपल्या मुलींना चांगलं घडवा, शिकवा आणि मोठं करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई. आपल्या मार्गदर्शनाचा आमच्या महिलांना व मुलींना नक्कीच फायदा होईल. चूल आणि मूल हे विश्व आता स्त्रीने मागं सोडलंय. फक्त विश्व तेवढं मागं नाही सोडलेलं, त्या विश्वाबरोबर स्त्रीने आपल्या ज्या विश्वाच्या सीमारेषा आहेत त्या वाढवल्यात. चूल मूल, शेती, घरदार, पाहुणे रावळे, त्याबरोबर नोकरी, बाहेर जाऊन सामान आणणं, स्वतःची इतर कामं करणं, त्याबरोबर स्वतःचं स्वातंत्र्य जपणं, नवरात्रीमध्ये दांडिया खेळायला जाणं, गाणी म्हणणं, भजनाला जाणं, फिरायला जाणं, सर्व गोष्टी केल्यात. परंतु कुठेतरी आपण आपल्या संस्कृतीला आधुनिकतेच्या नावाखाली मागे सोडत चाललोय आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आणि या गोष्टी पूर्वी घडत होत्या परंतु त्याचं प्रमाण अतिशय कमी होतं. परंतु आता ते प्रमाण वाढण्याचं कारण आपण आपल्यालाच विचारलं पाहिजे. त्याच मार्गदर्शनासाठी, त्याविषयी बोलण्यासाठी आपण आज मान्यवरांना, आम्ही शाळेतही मुलांना खूप सारख्या सूचना देत असतो. परंतु आपण कोणते कपडे घालतोय, आपल्या मुलांना कपडे घेताना आपण कसे कपडे घेतोय याकडे आपण हौस म्हणून खूप छोटे छोटे कपडे घेण्याचा प्रयत्न करतो. अंग भरून राहतील आणि छान दिसतील असे खूप कपडे असतात आणि ते कपडे उलट खूप महाग असतात. आणि अगदी असे रस्त्यावर मिळणारे कपडे ते अगदी स्वस्तामध्ये आणि अगदी जास्तीत जास्त अंग प्रदर्शन होईल असे कपडे घेण्याकडे लहान असतानापासून आईवडिलांचा कल असतो. वडिलांपेक्षा आईचा जास्त असतो. आपणच आपल्या या सगळ्या अडचणींना आपण त्या आपल्या मुलींना आणि आपण स्वतःलाही अडचणी ढकलतोय, समाजालाही अडचणी ढकलतोय. या ठिकाणी मला असं वाटत होतं मुलींबरोबर मुलांसाठी पण मार्गदर्शन होतं, कारण त्यांचाही विचार, त्यांचाही दृष्टी याच्यात बदल झाला पाहिजे.
आई वडील आपण सांगतो मुलीला मी मुलाप्रमाणे वाढवणार आहे, हे अतिशय चुकीचं आहे. मुलीला मुलाप्रमाणे वाढवण्यापेक्षा मुलीमध्ये जी कोमलता आहे, मुलीमध्ये जी प्रेमभावना आहे, मुलीमध्ये जी माया आहे, ममता आहे, ती तुमच्या मुलामध्ये आणा. मुलीला मुलाप्रमाणे अजिबात वाढू नका. मुलीला ही देवानेच इतक्या छान शक्ती दिलेल्या आहेत की त्या आपण बदलायला जाऊ नका. आपल्या मुलाला मुलीप्रमाणे कसं वाढवता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा.